देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन. मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत. येत्या अधिवेशनात अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करण्याची मंदिर विश्वस्तांची मागणी. मंदिरे ही हिंदू धर्माची प्रमुख केंद्रस्थाने असून प्रत्येक गावातील हिंदूंनी संघटित होऊन मंदिरांपासून धर्माचा संदेश देण्याची सुरुवात करावी. इतर धर्मियांचे संदेश किंवा फतवे अल्पावधीत देशभर पोहोचतात. त्याच धर्तीवर हिंदूंनीही प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. अनेक गावांच्या मूळच्या यात्रा बंद होऊन उरूस सुरू झाले आहेत. ते बंद करून गावोगावी पुन्हा यात्रा सुरू कराव्यात. याशिवाय काही हिंदू देवस्थानांचे दर्ग्यामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहेत. अशी स्थळे हिंदूंनी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन हिंदुत्ववादी आमदार श्री संग्राम जगताप यांनी केले. आपल्या वावरांमध्ये पूर्वी म्हसोबाचे देवस्थान म्हसोबा असतात, त्यामध्ये पूजा करत. पण आता आम्ही बघतो म्हसोबाच्या ऐवजी अचानक काहीतरी एक थडगे निर्माण होते आणि आपल्या गावातील प्रमुख पाटील लोक बोलवायचे आणि त्याला चादा अर्पण करायचे. आता गावातील लोकांना वाटतं पाटील गेले, सावकार गेले, अमुक ते शेटजी गेला पैशावाला, काय किती चांगलं दिसते, पावत असो ते लोक बोलावतात, त्याचे फोटो काढतात आणि मग ते गावच्या ग्रुपवर आलं म्हणणं वाटतं आणि लोकांना वाटतं आपणही जाऊ. अरे मग ते हळूहळू लाईन लागते आणि गावाच्या जत्रा आणि यात्रा त्या तुम्हाला सांगतो घनवट साहेब कधी उरूसमध्ये गेलं हेच कळलं. म्हणजे आपण जत्रा यात्रा करायच्या उरूसमध्ये कधी सभा करतो आपल्याच कळलं. म्हणून ही जनजागृती आपण प्रत्येकाने केली गेली पाहिजे आणि ते उरूसवरून आपण परत जत्रा आणि यात्रेवर आलो पाहिजे. याच्याकरता आपल्याला पुढाकार देण्याकडे हे महत्वाचं आहे. याच कुठंतरी छोट्या निवडणुका तरी असल्या, जर कुठून वेगळा फतवा येत असेल तर आपला देखील कुठतरी वेगळा आदेश हा मंदिराच्या बाबतीत आला पाहिजे. तो गावाच्या गावांनी हा पाळणं देखील गरजेचं आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अहिल्यानगर येथील टिळक रोडवरील पटेलवाडी मंगल कार्यालय येथे 8 जूनला आयोजित देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री सुनील घनवट म्हणाले की हिंदू मंदिराच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील प्रश्नांवर हिंदू समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे. सर्व मंदिरे ही भक्तांकडे सोपवली जावीत. तसेच राष्ट्रीय पातळीवर सनातन बोर्डची स्थापना व्हावी. मंदिराशी संबंधित व्यवसाय श्रद्धावान हिंदूंच्या माध्यमातून चालवण्याबाबत मढी देवस्थानच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारने सध्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या कायद्याला स्थगिती दिली असली तरी पुढील काळात हा कायदा लागू होऊ नये यासाठी मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि संबंधित घटकांनी एकत्रित राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आणि गेल्या 2 वर्षापासून मंदिर महासंघाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर मागणी करतोय की मंदिराच्या जमिनी संरक्षित करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी, त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी, त्या भक्तांच्या ताब्यात असण्यासाठी जमीन हडपणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा आणा. तो कायदा पुढे येतो. जय श्रीराम. या परिषदेस हरिभक्त परायण रामदास महाराज क्षीरसागर, भाजपा कार्यालयीन मंत्री मुकुल गंधे, मढी देवस्थान कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, मोहटा देवी देवस्थानचे माजी विश्वस्त नवनाथ आव्हाड, जिल्हा संयोजक मंदिर महासंघ महाराष्ट्र यांचे भरत शिंदे, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नामदेव जायभाये, ॲडव्होकेट नवनाथ तांदळे आणि श्री उत्तरेश्वर देवस्थान करंजीचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा सहसंयोजक गणेश पलंगे, महाराष्ट्र मंदिर महासंघ शहर संयोजक सुनील शिंदे तसेच माळीवाडा देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांच्यासह विविध मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, पुजारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत जिल्ह्यातील मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा श्री बापू ठाणगे यांनी सादर केला, तर इनाम जमिनीविषयी धर्मशास्त्रीय दृष्टिकोन श्री रामेश्वर भुकन यांनी मांडला. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री अजिंक्य गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. हिंदू मंदिरांच्या लक्षावधी एकर देवस्थान जमिनी आज विविध कारणांमुळे धोक्यात आल्या आहेत. मंदिरांच्या भूमीवर होणारी परकीय धार्मिक अतिक्रमणे आणि वक्फ बोर्डाकडून बळकावल्या जाणाऱ्या हिंदूंच्या जमिनी या अत्यंत चिंतेचा विषय आहे. हे संकट रोखण्यासाठी शासनाने आगामी अधिवेशनात कठोर असा अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट म्हणजे देवस्थान भूमी संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी मंदिर परिषदेत करण्यात आली. जय श्रीराम. आज अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या परिषदेसाठी
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक माननीय श्री सुनील घनवटजी उपस्थित होते. त्यासोबतच आपल्या अहिल्यानगरमधील सर्व प्रमुख मंदिरांचे विश्वस्त महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या मंदिर परिषदेच्या आयोजनाचा हेतू हा होता की आत्ताच शासनाने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन 2026 हा जो प्रस्तावित कायदा येणार होता तो स्थगित केला. या परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात आलं. त्यासोबतच आज परिषदेच्या वतीने या ठिकाणी मागणी अशी करण्यात आली की ज्या देवस्थानच्या इनाम भूमी आहेत यांच्या संदर्भात संरक्षण देणारा तसेच मंदिराच्या संपत्तीवर अतिक्रमण करणारा जो कायदा आहे तो गुजरातच्या धर्तीवर कर्नाटकच्या धर्तीवर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट या कायद्याची मागणी आजच्या मंदिर परिषदेमध्ये करण्यात आली. आजच्या या मंदिर परिषदेसाठी अहिल्यानगरचे जे हिंदुत्वनिष्ठ आमदार आहेत माननीय श्री संग्राम भैयाजी जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित विश्वस्तांना मार्गदर्शन केलं. यासोबतच सर्व विविध विश्वस्तांनी जो अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट हा जो कायदा आहे हा कायदा महाराष्ट्र शासनाने येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे 22 जूनला जे अधिवेशन सुरू होते त्या अधिवेशनामध्येच मंजूर करावा असा एक मताने ठराव मंजूर करण्यात आला. या ठिकाणी अशा पद्धतीने ही महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर परिषद या ठिकाणी झाली. जय श्रीराम.